भारताच्या दूरच्या आकाशगंगेत ध्रुवपुरीच्या ग्रहावर एक शांत हिंदू गाव भरभराटीला आलेले, इंद्रधनुषी जंगले आणि चमकणारे धबधबे यांच्यामध्ये वसलेले. तथापि निर्दयी जॅरेटच्या नेतृत्वाखाली द्वेषाचे क्रूर राक्षस गावावर उतरले आणि तेथील रहिवाशांना गुलाम बनवू पाहत असताना शांतता भंग पावली. भूतांच्या गडद तंत्रज्ञानाने लँडस्केप उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर विनाश सोडला. प्राचीन शहाणपण आणि भविष्यकालीन युद्धात पारंगत असलेले गावकरी निर्भय राजमातेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. दैवी लेझर, सुदर्शन तोफ आणि आकाशीय ड्रोन, गरुड विंग यांसारख्या प्रगत शस्त्रांनी सज्ज त्यांनी राक्षसी हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी केली. युद्ध सुरू होताच वैश्विक संरक्षक भगवान विष्णू ग्रहावर अवतरले. त्याचे इथर स्वरूप दैवी ऊर्जेचे विकिरण करीत होते. मंद स्मिताने त्याने गावकऱ्यांना आपले आशीर्वाद दिले, त्यांची शस्त्रे सशक्त केली आणि त्यांचे धैर्य वाढवले. प्रकाश आणि अंधाराच्या शक्तींमधील महाकाव्य संघर्षासाठी स्टेज तयार करण्यात आला होता. युद्ध सुरू असताना देव विष्णूने आपली आकाशीय तलवार नंदका राक्षसांच्या गडद तंत्रज्ञानाचा तिरस्कार केला. त्याच्या उपस्थितीने उत्तेजित झालेल्या गावकऱ्यांनी भविष्यातील हल्ल्यांचा बंदोबस्त सोडला. राजमातेने गरुड विंगचे पायलट केले, अचूकपणे प्रहार करताना राक्षसी स्फोटांपासून बचाव केला. विष्णूच्या ऊर्जेने चाललेल्या सुदर्शन तोफेने जारथचा किल्ला नष्ट केला. ग्रामस्थ आणि विष्णू यांच्या एकत्रित सामर्थ्याने भारावून गेलेले राक्षस हतबल होऊन पळून गेले. विष्णू विजयी झाला, त्याने झरथला अंतराळात घालवले. राक्षसांचा पराभव झाल्याने ध्रुवपुरी गावाचा पुनर्जन्म झाला. त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल कृतज्ञ असलेल्या गावकऱ्यांनी विष्णूला त्यांचा तारणहार मानला.